नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मंडळी, कर्क राशीसाठी जून 2025 हा महिना सकारात्मक परिणाम देणारा ठरू शकतो. कामकाजाच्या ठिकाणी तुमचं योगदान लक्षात घेतलं जाईल. जुन्या गुंतवणुकीचा फायदा सुद्धा होऊ शकतो. खर्चात वाढ होणार आहे, तिथे मात्र तुम्हाला जरा कंट्रोल करावा लागेल. आणखी कोणत्या महत्त्वाच्या घटना कर्क राशीच्या जीवनात जूनमध्ये घडणार आहे, चला जाणून घेऊया. पण त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मंडळी, कर्क रास ही जलतत्वाची रास आहे आणि कर्क राशीचा स्वामी आहे चंद्र. या राशीच्या व्यक्ती भावनाशील, काळजी करणाऱ्या, समजूतदार, संवेदनशील आणि कुटुंबप्रधान असतात. आपलं घर, आपलं कुटुंब, आपले नातेवाईक यांना खूप प्रिय असतात. इतरांच्या भावना समजून घेण्याची नैसर्गिक क्षमता यांच्याकडे असते. पण कधीकधी कर्क राशीच्या लोकांच्या याच भावनिक स्वभावाचा इतर लोक मात्र गैरफायदा घेताना दिसतात. कर्क राशीची देवता चंद्रदेव आहे आणि चंद्र मनाचा अधिपती आहे. त्यामुळेच या व्यक्तींच्या प्रत्येक कृतीवर, प्रत्येक विचारांवर भावनिकतेचा मोठा प्रभाव असतो. चंद्रदेवाची पूजा केल्यास मानसिक स्थैर्य आणि शांततेचा लाभ या लोकांना होतो. कर्क राशीच्या व्यक्ती ह्या प्रेमळ असतात, निष्ठावान असतात, हे खरं. पण कधीकधी थोडासा लाजाळूपणा किंवा आत्मविश्वासाचा अभाव सुद्धा यांच्यात पाहायला मिळतो. कर्क राशीच्या व्यक्तींनी मनाने खंबीर होण्यासाठी भगवान शिवशंकराची उपासना करावी. आता बघूया की कर्क राशीच्या लोकांसाठी जून 2025 कसा असणार आहे. आर्थिक स्थितीबद्दल बोलायचं झालं तर खर्चाचं प्रमाण अधिक असेल. विशेषतः कुटुंबीयांच्या गरजांवर आणि आरोग्यावर खर्च होण्याची शक्यता आहे. नवीन गुंतवणूक करताना काळजी घ्यावी. जमीन जुमल्याचे व्यवहार शक्यतो पुढे ढकलावे. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी श्री सूक्ताचं पठण रोज करावं किंवा कमीत कमी दर शुक्रवारी करावं आणि माता लक्ष्मीला कमळाचं फूल अर्पण करावं. आता करिअर आणि नोकरीबद्दल बोलूया. जून महिन्यात कामाच्या ठिकाणी संधी आणि अडथळेही येतील. वरिष्ठांशी बोलताना संयम ठेवावा लागेल. नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. नवीन जबाबदाऱ्या तणाव वाढवू शकतात. सहकार्याशी मतभेद होऊ शकतात. त्यामुळे संयमाने गोष्टी हाताळण्याची आवश्यकता आहे. सोमवारी पांढऱ्या वस्तूचं दान करणं किंवा दुधाचं दान करणं कर्क राशीच्या लोकांच्या नोकरी व्यवसायासाठी शुभ ठरेल. व्यावसायिकांसाठी सुद्धा हा काळ थोडासा काळजी घेण्याचा आहे, कारण जुन्या क्लायंटसोबत नातं टिकवण्यावर भर द्यावा आणि नवीन क्लायंटसोबत करार करताना नियम आणि अटी नीट वाचा. भागीदारीत वाद होऊ शकतो, त्यामुळे तिथे स्पष्टता ठेवा. रोज चंद्रमंत्राचा जप करणं व्यवसायाच्या दृष्टीने फायद्याचं ठरेल. चंद्राचा मंत्र आहे ओम चंद्राय नमः. कौटुंबिक वातावरण कर्क राशीसाठी काहीसं तणावपूर्वक राहू शकतं. आई वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. जोडीदाराशी चांगला संवाद साधून गैरसमज दूर करण्याची गरज असेल. मुलांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष द्या. जून महिन्यात काही जुने प्रश्न उफाळून येऊ शकतात. कौटुंबिक अडचणीतून मार्ग मिळावा यासाठी सोमवारी पाण्यात थोडं दूध मिसळून ते झाडांना अर्पण करा. कौटुंबिक अडचणी दूर होतील. विद्यार्थी वर्गासाठी ही अभ्यास करण्याची वेळ आहे, हे लक्षात घ्या. परीक्षेतील यशासाठी मेहनत घेणं आवश्यक आहे. अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी तुम्ही ध्यानधारणा केलेली तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते आणि योग्य मार्गदर्शन घेणं सुद्धा आवश्यक आहे. जून महिन्यामध्ये कर्क राशीच्या लोकांचं आरोग्य जे आहे ते थोडंसं पोटाच्या विकारांनी त्रस्त असू शकतं. म्हणून योग्य आहार घेणं आवश्यक आहे आणि मानसिक तणाव दूर राहण्यासाठी थोडीशी ध्यानधारणा, त्याचबरोबर आवडीच्या गोष्टी करणं आवश्यक आहे, ज्यामुळे तुमचं मानसिक आरोग्य चांगलं राहील. कर्क राशीच्या लोकांनी त्यांच्या जीवनातील समस्या दूर होण्यासाठी कुठले उपाय करावे, तर
रविवारी किंवा सोमवारी चंद्रयंत्राची स्थापना तुम्ही करू शकता. त्याबद्दल फारशी माहिती नसेल तर अगदी साधा सोपा उपाय म्हणजे दूध, साखर अशा पांढऱ्या वस्तूंचं दान करणं. रोज रात्री झोपण्याआधी 5 मिनिटं ध्यानधारणा रोज करावी. राहू केतू प्रभाव कमी करण्यासाठी दुर्गा सप्तशतीचा पाठ करणं सुद्धा कर्क राशीच्या लोकांसाठी फायद्याचं ठरतं. धन्यवाद.